नमस्कार, आपण पाहत आहात डीसी न्यूज मराठी. मी आहे आपल्या संगती दिव्या. पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांडानं संपूर्ण महाराष्ट्राला हादरून ठेवलं. सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या प्रकरणाला आता खुणेचं वळण मिळालं. लोहगड किल्ल्यावर ट्रॅकिंग दरम्यान केतनचा पाय घसरून तो दरीत पडल्याची माहिती सुरुवातीला देण्यात आली. मात्र पोलीस तपासात धक्कादायक खुलासे समोर आले. केतनची मंगेतर सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांनी मिळून कट रचल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. तपासादरम्यान दोघांमधील 2004 फोन कॉल्स, इंटरनेट कनेक्शन बंद करणे आणि इतर संशयास्पद हालचाली उघड झाल्या. पोलिसांच्या मते 14 जून रोजी केतनला संपवण्याचा पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला. त्यानंतर सियाने वाढदिवसानिमित्त करून पुन्हा लोहगड किल्ल्यावर जाण्याची बेत आखला. 18 जून रोजी किल्ल्यावर गेल्यानंतर केतनला दरीत ढकलल्याचा आरोप केला. सुमारे 400 फूट खोल दरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर सियाने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट देखील टाकली. त्याच्याने दिशाभूल संशयित व्यक्त करण्यात आला. या प्रकरणात मृतकांच्या वडिलांनी असं म्हटलं आहे की लग्न नाही करायचं होतं तर सांगायचं होतं. यापुढे प्रकरणात पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून सखोल तपास सुरू केला. या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता पुढे आहे. तर पाहत राहा डीसी न्यूज मराठी. थांबूया इथेच.